नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 22 जानेवारी 2026. आजचा दैनिक हवामान अंदाज आणि येणाऱ्या 7 दिवसामध्ये कशा पद्धतीने हवामान असेल, या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. संपूर्णपणे आज आपण IMDचे अंदाज फॉलो करणार आहोत. IMD काय सांगते आणि कशा पद्धतीने IMDचा अंदाज आहे, त्या संदर्भातली ही माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, फॉलो करा. मित्रांनो, ही उपग्रह प्रतिमा आपल्या भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला मिळालेली आहे. या प्रतिमेचं विश्लेषण करताना संपूर्ण अ, भारताच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगाचं आच्छादन आजपासून सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, हिमवृष्टीसह पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. मित्रांनो, पश्चिम राजस्थानचा जो भाग आहे, या भागात सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. अगदी संपूर्णपणे उत्तर आणि वायव्येकडला जो भारत आहे, हा पावसाच्या आणि थंडीच्या कचाट्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर तापमानात या ठिकाणी घट होणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात सुद्धा बहुतांश मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातली माहिती आपण पाहू. मित्रांनो, हे जगातले जे 2 टॉपचे मॉडेल आहेत, ECMWF आणि GFS, या 2 मॉडेल सुद्धा आपल्याला संपूर्णपणे उत्तर जो भाग आहे, जम्मू काश्मीर वगैरे आणि मैदानी प्रदेश आहे, या भागात पावसाची ॲक्टिव्हिटी दाखवत आहेत, दक्षिणेकडून दाखवत आहेत. दोन्ही मॉडेलचा जवळपास अंदाज हा सेम आहे. मित्रांनो, हे भारतीय हवामान विभाग म्हणजे IMD ने आपल्याला पुरवलेला हा नकाशा आहे. बहुतांश हा जो येलो अलर्ट आहे, जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस आहे दाखवलेला आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश हा भाग जो आहे, मैदानी भाग, हिमालयाच्या दक्षिणेकडे संपूर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या संपूर्ण पट्ट्यामध्ये इथं पाऊस दाखवलेला आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ॲक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत. हा IMD मार्फत आपल्याला जवळपास मिळालेलं हे पावसाचं विश्लेषण आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मित्रांनो, हे पहा, पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दाखवत आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये येलो अलर्ट इथं दाखवलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, 22 तारीख आजची स्थिती दाखवणारा हा IMDचा नकाशा आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, तर संपूर्ण सह्याद्रीचा जो घाट आहे, या घाटामध्ये IMDने आपल्याला आज पाऊस दाखवलेला आहे. हलका पाऊस आहे, ढगाळ वातावरण तयार होईल आणि हलक्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज मध्य महाराष्ट्रामध्ये तयार होतील. यामध्ये विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर अहिल्यानगर, नाशिक, जो सह्याद्रीचा जो पट्टा आहे, दक्षिण उत्तर पसरलेला, या पट्ट्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला IMD कडून दाखवण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण पश्चिम मैदानी प्रदेश, ज्याला आपण राजस्थान, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा भाग, हा संपूर्ण पश्चिम मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा आज होण्याची शक्यता आहे. परंतु फार काही घाबरायचं काम नाही. मित्रांनो, हा सुद्धा IMDचाच आहे. अशा पद्धतीने देशात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत. हे सर्व मॉडेल आपल्याला पाऊस दाखवत आहे. संपूर्ण मध्य प्रदेश पावसाच्या कचाट्यात दाखवलेला आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम मित्रांनो, तापमान मिनिमम आणि मॅक्झिमम तापमानामध्ये फरक पडणार आहे. तर त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, हा मॅक्झिमम तापमान दाखवणारा हा नकाशा आहे. प्रचंड प्रमाणात या ठिकाणी तापमान घसरणार आहे उत्तरेकडून. संपूर्ण राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, हे डॉट दिसत, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात तापमानात घसरण आपल्याला दिसत आहे. जवळपास मित्रांनो, महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्रात सुद्धा 1 ते 1.5 डिग्री तापमानात घट होऊ शकते. संपूर्णपणे महाराष्ट्र सुद्धा आपल्या तापमानात घट
अपेक्षित आहे हे कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे कमीत कमी तापमान दर्शवणारा हा नकाशा आहे. महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो, आपण जर याचा विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा साधारणतः या कालखंडात तापमानात घट संभवत आहे. संपूर्ण उत्तरकडला जो भाग आहे हा तापमानाने चा पारा या ठिकाणी घसरणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सुद्धा उत्तर साईडला मराठवाड्यामध्ये या भागात तापमान घसरण्यामध्ये निश्चित होणार आहे. मित्रांनो, आपण सांगितलेलं आहे की राज्यात गारठा वाढणार आहे. साधारणतः 27-28 तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत राज्यात गारठा कायम राहील, यात कुठेही शंका नाही. अशा रीतीनं आजचा हवामान या ठिकाणी आपण इथंच थांबवू आणि उर्वरित अपडेटसाठी सातत्याने आपले व्हिडिओ पाहत चला, फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.